मिक्स करून घेऊया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये। चला तर आज आपण बनवणार आहे शेवड्या। एक प्लेट शेवड्या घेतलेल्या आहे, ह्या बारीक शेवड्या आहे। एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, वाळलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे। थोडंसं तेल टाकून घेऊया कढईमध्ये आणि या शेवड्या याच्यामध्ये टाकून घेऊया कढईमध्ये आणि याला भाजून घेऊया आपण। आपल्याला एक खालीवर करू आपल्याला हे भाजून घ्यायचे शेवड्या कढईमध्ये, याचा कलर चेंज होईपर्यंत। बघा ह्या शेवड्या भाजून झालेल्या आहे। ह्या शेवड्या भाजण्यासाठी मला 2 मिनिट लागलेले आहे। आता आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये एका। एक चम्मच तेल टाकून घेऊया, याला चांगलं गरम होऊ द्या तेलाला आणि थोडेसे शेंगदाणे टाकून घ्या जे आपण घेतले ते। याला चांगलं आपण फ्राय होऊ द्या शेंगदाण्याला तेलामध्ये। शेंगदाणे झाले आहे, आता आपण कांदा टाकून घेऊया, कांदा आणि मिरची टाकून घेऊया। याचा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। थोडीशी मोहरी टाकून घेऊया, थोडंसं जिरं, याला परतून घेऊया मोहरी जिऱ्याला। बघा आपले कांदे पण होत आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया याच्यामध्ये। याला टोमॅटोला आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार। मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात। टोमॅटो झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि शेवड्या टाकून घेऊया आपण। हा मॅगी मसाला घेतलेला आहे, हा मॅगी मसाला टाकून घेऊया याच्यामध्ये। मॅगी मसाला टाकल्याने शेवड्याला छान फ्लेवर येते आणि खायला पण खूप छान लागते। याला मिक्स करून घेऊया आणि एक साईडला मी गरम पाणी केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया। जेवढं आपल्याला शेवड्याला लागेल तेवढं पाणी टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आपण शेवड्या टाकून घेऊया आणि या शेवड्या मिक्स करून घेऊया आपण। तुम्ही ह्या शेवड्या एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही मॅगी नूडल्स खाणं सोडून देसाल या शेवड्या करसाल तर, करून बघसाल तर। कोथिंबीर टाकून घेऊया याच्यावर आणि मिक्स करून घेऊया
आणि याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया. बघा, आपल्या शेवड्या तयार झालेल्या आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.